नमस्कार. पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही आली. तर आज आपण अगदी झणझणीत, चमचमीत अशी आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही कटाची आमटी तयार होते. तर ही आमटी अगदी झटपट तयार होते आणि अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण इथे कटाची आमटी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. कटाची आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण लालसर असं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे. एक कांदा आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कांदा खोबरं आपण छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतलेल्या कांदा आणि खोबऱ्यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा. तर इथे आपण कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून कांदा खोबरं आपण बारीक वाटून घेणार आहोत. इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता कांदा खोबरं छान बारीक वाटून झालेलं आहे. आणि आता आपण इथे येळवणी म्हणजे आपण जी चण्याची डाळ, पुरणाची डाळ म्हणजेच चण्याची डाळ आपण शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जास्तीचं पाणी असतं त्याला येळवणी म्हणतात. तर इथे आपण पुरण तयार करताना हे पाणी बाजूला काढून ठेवलेलं. तर आपण त्याला आता फोडणी देणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे. तर इथे मोहरी आणि जिरे तडतडून झाल्यानंतर आपण इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आपण फोडणीमध्ये छान परतवून झालेली आहे. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि कांदा खोबरं आलं लसूण आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते आपण तेलावर छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण फोडणी छान तयार करून घेणार आहोत. तर अगदी 1 मिनिटभर आपण इथे कांदा खोबरं छान परतून झालेलं आहे. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तर इथे गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे आता मसाल्यांचा वापर केल्यानंतर अगदी 1 मिनिटभर आपण खोबऱ्यामध्ये छान मसाले परतवून घेणार आहोत. तर इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मसाल्यांचा वापर केलेला आहे. तर आपण 1 मिनिटभर आपण हे मसाले छान परतवून घेणार आहोत. म्हणजे जे आपण कटाची आमटी बनवतो त्याला छान असा तर्रीदार अशी ही आमटी तयार होते. तर इथे मसाले आपले परतवून झालेले आहेत. तर इथे मसाले परतवून झाल्यानंतर पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. तर इथे आपण जे चण्याच्या डाळीचं आपण पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे येळवणी, तर आपण ते फोडणीला देणार आहोत. तर इथे आता आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून पातेलं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत आमटी म्हणजे कटाची आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर शक्यतो ही आमटी थोडीशी पातळ छान लागते. इथे आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत आमटी पातळ किंवा घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. तर ही कटाची आमटी पुरणपोळीबरोबर छान लागतेच, पण त्याचबरोबर तुम्ही अगदी भाताबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट अशी ही कटाची आमटी तयार होते. तर इथे आमटी ढवळून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मीठ टाकल्यानंतर आपण आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आमटी ढवळून झाल्यानंतर आता छान अशी 1 ते 2 मिनटं आपण छान उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. तर इथे आमटीला छान उकळी आलेली आहे पाहू शकता. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर अधूनमधून अशा पद्धतीने आपण आमटी ढवळून घेणार आहोत. आमटी ओतून जाण्याची शक्यता असते. तर इथे आमटी आपण ढवळून झालेली आहे आणि आता छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे आमटीला उकळी आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. तर इथे मी अधूनमधून आमटी ढवळून घेत आहे आणि आमटीला एक उकळी आल्यानंतर आता इथे गॅस बंद करायचा आहे. वरून तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. तर इथे आपली ही कटाची आमटी छान तयार झालेली आहे. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.